जे काही क्रॉफर्ड मार्केटला येणारं जे काही मच्छी मार्केट आहे त्या संदर्भात आमचे बलवंत पवारजी असतील, देवेंद्र तांडेलजी आणि सगळेच आमचे मच्छीमार बांधवांचे काही प्रश्न होते, काय हरकती होते, काय त्यांच्या सूचना होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या महापालिका आयुक्त आमचे गगराणी साहेब आणि त्यांच्या सर्व टीमच्या समोर आम्हाला ठेवायचं होतं। मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझीही तेवढी तशी नैतिक जबाबदारी आहे की ह्या सगळ्यामध्ये एक चांगला सरकार आणि मच्छीमार बांधव आहे त्यांच्यामध्ये उत्तम संवाद असला पाहिजे। शेवटी मच्छी मार्केट आम्ही कोणासाठी बांधतोय, ह्यांच्या सगळ्यांसाठी बांधतोय, तर त्यांच्या काही सूचना असतील, त्यांना काही तांत्रिक बदल पाहिजे असतील तर पहिलं भेटलं तरी पाहिजे, बसलं तरी पाहिजे। त्यामुळे आम्ही ही बैठक आज बोलवली होती। ही पहिली प्राथमिक बैठक आज आम्ही घेतलेली आहे। महत्त्वाच्या सूचना आमच्या मच्छीमार बांधवांनी, आमचे बलवंत पवार साहेब असतील, देवेंद्र असतील आणि सगळ्या लोकांनी आम्हा लोकांना दिलेले आहेत। त्यानुसार आमची महापालिका आयुक्त साहेबांची पूर्ण टीम त्याच्यावर अभ्यास करेल, त्याच्यावर काय शक्य ह्या सगळ्याची चर्चा करेल। परत आम्ही लोक एक दुसरा राऊंड ऑफ मीटिंगसाठी बसणार आहोत आणि मग त्याच्यानंतर ह्यांच्या मनाचं समाधान कसं होईल, ह्यांना बेसमेंटमध्ये तिथे बसायचं नाही, कारण का ह्यांचा उद्या व्यवसाय ठप्प होईल, त्याच्यावर प्लॅन बी काय तयार होऊ शकतो, दुसरा मार्ग कसा निघू शकतो, त्यावर आता महापालिका आयुक्त साहेबांची टीम पूर्ण पद्धतीने विचार करून सकारात्मक पद्धतीने आमच्या मच्छीमार बांधवांचं किंवा कोळी समाजाचा पहिला हक्क आमच्या मुंबईवर आहे। आम्ही सगळे नंतर आलेलो आहे, म्हणून त्यांना इथे आर्थिक सक्षम करणं, त्यांच्या मनाचा समाधान करणं हे सरकार म्हणून ही आमची भूमिका आहे। त्यानुसार निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने आम्ही पावलं उचलू। ठीक आहे। गेल्या आठवड्यातच कोळी बांधवांची बैठक झाली होती आणि पत्रकार परिषदेत त्यांनी 22 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिलेला होता, तर आजच्या बैठकीनंतर आंदोलनाचा विचार तसाच आहे की काही स्थगिती आली? बघा असं आहे, शेवटी आम्ही सरकार म्हणून त्यांना विनंती केलेली आहे की आता सरकार तुमच्याशी संवाद साधतंय, आम्ही सकारात्मक आहोत। तुम्हाला वाटलं की वारंवार जी चर्चा बैठकीमध्ये झाली ती निष्फळ आहे किंवा उद्या आम लोकांना 2-3 बैठकांनंतर आमचं तोडगाच निघत नाही, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मोर्चा करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून मी आज त्यांना सरकार म्हणून विनंती केलेली आहे की आपण 22 तारखेचा मोर्चा आपण स्थगित करावा। आम्हाला तुम्ही ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो, परत एकदा तुमच्याबरोबर बसतो। जो काही विकासक आहे, जो हा मॉल किंवा ते मच्छी मार्केट बांधतोय त्याच्याबद्दल काही आक्षेप आहेत, या पद्धतीने त्याला काम देत त्याही बद्दल आम्ही एक स्वतंत्र मीटिंग त्याबद्दल लावणार आहोत, जेणेकरून ह्या सगळ्या प्रश्नाचा तोडगा निघेल आणि तोडगा निघत असताना आपण मोर्चा का काढावा हा विषय मी त्यांच्यासमोर ठेवलेला आहे। शेवटी सगळे अनुभवी लोक आहेत, सुज्ञ लोक आहेत, बलवंत पवार साहेब असो, देवेंद्र तांडेलजी असो आणि बाकी सगळे लोकच सकारात्मक पद्धतीने विचार करतील। मनाचं समाधान नाही झालं तर काही आठवड्यानंतर परत एकदा तारीख मोर्चाची जाहीर होईल अशी माझी अपेक्षा आहे, पण बघू आता शेवटी निर्णय त्यांचा आहे। सर हिंदी में जानना चाहिए, आज आप बीएमसी आयुक्त किस विषय को क्या कुछ अपने मांग की? देखिए, जो हमारा क्रॉफर्ड मार्केट की तरफ आने वाला जो फिश मार्केट है उसमें उसके बारे में हमारे जो मछुआरे जो संगठना है उनके जो लीडर हैं, हमारे बलवंत पवार जी हो, हमारे देवेंद्र तांडेल हो और बाकी सभी हमारे सब लोग हो, उनके साथ आज हमारे साथ उनका एक मीटिंग हुआ। उनका क्या क्या उसके बारे में कुछ सजेशंस है, ऑब्जेक्शंस है, उसमें उनको कुछ चेंजेस चाहिए, उस सब के बारे में हम लोगों ने उनसे बात किया। गवर्नमेंट के हिसाब से हम लोग पॉजिटिव है, हमको उनको आखिर में बिजनेस उनका है, महापालिका हो या गवर्नमेंट हो, उनको उनके लिए कुछ उधर अच्छा ही तैयार करना है जिससे उनकी ही परेशानियां कम हो। मगर उसके वक्त उनके जो सजेशंस है, बेसमेंट में नहीं बैठना है, दूसरे कुछ हमको इसी तरह के साइज का ऐसा चाहिए, मूवमेंट के लिए जगह चाहिए, वो सब के बारे में हम लोगों ने आज सब सुन के लिया। हमारे जो आयुक्त साहब है गगरानी साहब, वो भी काफी पॉजिटिव है, उन्होंने अपने टीम को वर्किंग करने को इसके बारे में कहा है। हम लोग उसके बारे में जो उन्होंने कहा है उसके बारे में पॉजिटिवली सोच रहे हैं। सरकार पॉजिटिव है, मैं उस डिपार्टमेंट का मंत्री हूँ, मुझे भी उनको मदद करना है। अभी आने वाले दिनों में देखते क्या होता है। नहीं, आज इस विषय के बारे में है क्या, उसके बारे में मैं उधर कहूंगा, इस बारे में कुछ है तो बताइए। नहीं तो उधर उसके उनको ऊपर अन्याय नहीं चाहिए ना, वैसे उस हमारे पत्रकारों के ऊपर ऐसे इसके कई ऐसे समाज है, मुस्लिम समाज है, वहाँ पे जबरदस्ती करके वहाँ पे दुकान लगाते, उसको आप कैसे रोकेंगे? देखिए, हमारे
जो मच्छीमार बांधव है, तो हिंदू मच्छीमार बांधव, उनके ऊपर किसी के ऊपर हम लोग अन्याय होने देंगे नहीं। ये जोर जबरदस्ती हमारे मुंबई में, महाराष्ट्र में चलेगा नहीं। उसके लिए पाकिस्तान, बांग्लादेश है, तो उनको ये पार्सल को एक्सपोर्ट कैसा करना है, जो जो विरोध करते, उसके लिए हमारे पास कोल्ड स्टोरेज की गाड़ियां हैं, वो गाड़ियां इस्तेमाल करेंगे। और हमारे यहाँ के जो मच्छीमार बांधव है, हमारे हिंदू मच्छीमार बांधव, उनको सभी तरीके के जो फैसिलिटीज है हम लोग इधर जरूर देंगे। सरकार कैसे एक्शन लेगी सर इस प्रकार से? एक्शन आपको बोल के नहीं लिया जाएगा। एक्शन लेने के वक्त उसको उसका वीडियो भेजा जाएगा। महाराष्ट्र स्पेशल पब्लिक प्रोटेक्शन एक्ट को लेकर महाविकास आघाड़ी गवर्नर से मिलने गई, कहने की आप मैडम रिक्वेस्ट आपको है, आज हम लोग ये मछुआरों के बारे में मिले हैं, लेट्स नॉट डू इनजस्टिस टू देम। ये सबके लिए हमारे विधानसभा के पत्रकार लोग, आपके सब उधर कलीग्स बैठे हैं, उनसे बात कर लेता हूँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।